आई किती वेळ अगं कुठे राहिला हा दादा? बघते बघते थांब. बघते म्हणे. बघा आला तुझा दादा आला. दादा अरे काय किती वेळ केव्हाची वाट बघतेय मी. हा भाऊबीज आहे आज, विसरलास का? बरं चल दे ताट. काय काय झालंय? अरे सण आहे आज, जरा हसा तरी. जाऊ दे, मला ना भाऊबीजच नाही करायचे. तुमचा मूड असा असेल तर मी जाते. वर्षा थांब थांब थांब, चिडतेस कशाला? चिडू नकोस. हे बघ आलो ना. अरे तुझ्यासाठी गिफ्ट आणायला गेलो होतो म्हणून मला उशीर झाला. गिफ्ट आणायला गेला होतास? हा मग ठीक आहे, मध्ये. काय रे नंदू, काय तू का बसलायस इथे? तुला काय वाटतंय दादा नंतर मी तुला ओवाळणार आहे का? अरे आज भाऊबीज आहे, पाडवा नाही. अगं माहितीये मला आनंदी वहिनी ओवाळतील ना. का? तुझी ताई कुठे गेली? ते हे दिवाळीसाठी माथेरानला फिरायला गेली ती. म्हणून. आणि कसं आहे की मला कोण म्हणजे खूप एकटं वाटतं. एकटं का वाटतंय? मी आहे ना, मी ओवाळते तुम्हाला. बघ गिफ्ट दे. हा गिफ्ट दे दे. चला बघूया. बघू बघ, हळू जरा हळू. अगं जरा सावकाश. हो ते बाळ पण तसंच होईल. आई दादा हे काय आहे? तुझ्या बाळासाठी आणलंय मी ते. दादा आज भाऊबीज आहे ना, माझ्यासाठी आणायचं, बाळासाठी नंतर आणलं असतंस ना. मी सांगते तिला, मी सांगते त्याचं महत्व सांगते. बघ आई, काय महत्व? त्यांना द्या. वर्षा काय हे बघ तुझ्यासाठी पण गिफ्ट आणलंय. आणलं होतंस? हो. कशाला मग असं बोललास? बघूया काय आणलंय. आई साडी. घे, घे, घे. मस्त आहे. आवडली ना? हो. तुला माहितीये का मी बाळासाठी गिफ्ट का आणलं? कारण आज तू एकटी मला ओवाळत नाहीयेस, तुझ्यासोबत तुझं बाळ सुद्धा मला ओवाळतंय ना, म्हणून मी आणलं. हा ठीक आहे ठीक आहे. पण साडी छान आहे हा. आई छान दिसतोय ना रंग? हो मला छान दिसेल. दादाने माझ्यासाठी आणली आहे. छान. छान आहे ना? कठीण आहे तुझं. बरं हा अरे काय थांब ना, काय आलं? तोंड गोड करायचं राहिलं. हे घे, हे घे. अगं बाई, काय झालं काय झालं? प्रभार पुन्हा हिला त्रास झाला. मी अरे थांब, अरे भाऊबीज आहे, घरी आली माझ्या, मी आहे ना, सांभाळतो तिला. थांब. आज भावालाच बघू दे. हे घे. वर्षा हे घे घे, तोंड पुसून घे. आणि पाणी पी. जास्त त्रास होतोय? हा हो रे, तेवढ्या पुरतं बरं वाटतंय, पण तेवढ्या पुरतच होतो त्रास. आता काय दादा, काय लहानपणी कसं तू माझा अभ्यास करायचास, तसं माझं बाळ तुला सांभाळता आलं असतं, किती बरं झालं असतं ना. अरे हे शक्य असतं तर केलं असतं मी, खरंच केलं असतं मी. दे जरा टॉवेल दे. हा, हे घे. आता भाऊबीजेचा हा कार्यक्रम आटोपलाय तर आम्हाला हॉस्पिटलला जायचंय. सासूबाई कसं आहे तुम्ही बघितलं ना, हिचे कसे मूड स्विंग्स होत आहेत. ते हार्मोनल चेंजेस म्हणतात ना, ते म्हणजे कधी हिला राग येईल, कधी प्रेम वाढेल, हिचं काही सांगता येत नाही. पण म्हणून ना तिच्याबरोबर एकट्याला जायला भीती वाटते मला. नाही नाही, असं बोलून नाही चालणार ना.
बायको गरोदर झाली की नवऱ्याला सदान कदा तिच्या सोबतच राहावं लागतं. खरं. हो पण माझी सुद्धा गडबड होते की नाही, म्हणजे जाताना वेगळंच वागायला लागली तर तिला काही त्रास झाला तर मी काय करू? सहन करायचं. हा सहन करायचं. मी येऊ का तुमच्यासोबत? बरं वाटेल त्यांना. शांत राहतील मी असल्यावर. आपण दोघं मिळून घेऊन जाऊयात डॉक्टरांकडे. जाऊ? हो. थँक्यू वहिनी. आणि अशा छोट्या छोट्या गोष्टींचं टेन्शन नसतं घ्यायचं ग. आम्ही आहोत ना सगळे. काय बरं वाटतंय का आता? हो. चला आता आपल्या डॉक्टरांकडे जायचंय. आत्ता अगं हळू, परिणाम होईल. ओरडू नको. आता म्हणजे अगं तूच अपॉइंटमेंट घेतलीस ना, मी नाही घेतलेली अपॉइंटमेंट, तू घेतलीस. चिडू नकोस. येते. हळू. चल हा चल दादा येतो. बरं चल, मी येतो खाली सोडायला. चल. मी पण जाते हा. हा चल. आई येते. आई आपण सकाळी जे काही बोललो ते लक्षात आहे माझ्या. मी सगळे प्रयत्न करेन. येते. कर बाई कर. प्रयत्न कर. मला पेढाच हवाय. हे बघा, हा इथे जो छोटासा डॉट दिसतोय ना, हे आहे तुमचं बाळ. हार्टबीट्स तर तुम्ही मगाशी ऐकल्यात सोनोग्राफी करताना. बरं डॉक्टर, सगळं ठीक आहे ना? हो हो, सगळं ठीक आहे, सगळं व्यवस्थित आहे. तरीही काळजी मात्र घ्यायला लागेल. हा, बाळाची वाढ सुद्धा छान आहे. हर्षदे, कोणाचीही नजर नको लागायला. हे रिपोर्ट्स आणि हे सोनोग्राफीचे फोटो पुढच्या वेळेस येताना आठवणीने घेऊन यायचे. हे सगळं जपून ठेवा. हो हो. बरं येऊ आम्ही. थँक्यू डॉक्टर. थँक्यू. नंदू, आपण एक काम करू. आपण ना हे रिपोर्ट आईला दाखवूया आणि तुझ्या आईला याचे फोटो पाठवूया. अगं ह्यात काय कळणार आहे, एवढूस तर बाळ आहे आता. अरे असं काय करतोस नंदू? त्यांना आनंदच होईल ना हे बघून. बरं ठीक आहे, आधी घरी तर जाऊ. चालेल. मी आलेच. कुठे चाललीस? आलेच मी. तुम्ही तोपर्यंत रिक्षा थांबवा. आलेच. थांबव रिक्षाचं. हा बाळा, आज एक ऑपरेशन आहे म्हणून मला घरी यायला उशीर होतोय. डॉक्टर असं काय? आत येऊ? चल, मी नंतर फोन करते. हा, हो हो ठेव. मी काही विसरलात का तुम्ही? नाही नाही नाही. आता वर्षा गावडे सोबत आलेलात ना? बरोबर. जरा महत्वाचं बोलायचं. बसा ना, बोला. काय मी पण आई होण्यासाठी प्रयत्न करते. माझ्या डॉक्टरांना विचारलं तर हे रिपोर्ट्स आहेत माझे, तर त्या म्हणाल्या की तुम्ही कधी आई होऊ शकत नाही, पण आई व्हायचं आहे मला. तुमचं काय मत आहे ते बघा ना, रिपोर्ट्स बघा आणि काय वाटतं, काही चान्सेस आहेत ते का? ओके. काय वाटतंय? तुमचे रिपोर्ट्स मला व्यवस्थित स्टडी करायला लागतील, पण आत्ता हे बघून तर मी सांगूच शकते, कारण अशाच विषयात माझी स्पेशालिटी आहे की ज्या बायकांना मूल होऊ शकत नाही, ज्यांच्या नशिबात मूलच नाही आहे, अशाच बायकांसाठी मी ट्रीटमेंट करते आहे. ज्या प्रेग्नन्सीमध्ये थोडे प्रॉब्लेम येतात ना, अशा केसमध्ये मी जरा जास्त लक्ष घालते. नवीन एका संशोधनानुसार एक ट्रीटमेंट अवेलेबल आहे, पण त्याचा सक्सेस रेट किती आहे मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही, कारण ती ट्रीटमेंट आता भारतात येऊन खूपच कमी दिवस झालेत. त्यामुळे तसं मी आत्तापर्यंत 7 केसेसमध्ये ही ट्रीटमेंट केलेली आहे. तर त्या 7 केसेसपैकी 5 केसेसमध्ये आम्हाला यश मिळालं आहे. या संदर्भात US मधल्या एका डॉक्टरांशी मी टचमध्ये आहे आणि त्यांच्या मार्फतच आपण ही ट्रीटमेंट करतो.
तर बघूया. हां, म्हणजे आई होऊ शकते मी? आपण प्रयत्न करू शकतो तसं. प्रयत्न तर करायलाच हवे. सगळ्याचा किती खर्च असेल मॅडम? ही ट्रीटमेंट तशी महाग आहे. अंदाजे 10 लाखापर्यंत खर्च जाईल. किंवा माझे 10 लाख? खूप वेळ झाला. वहिनी कुठे राहिल्या? नंदू, आनंदी पुन्हा डॉक्टरांना भेटायला गेली नसेल ना? अगं कशाला, मी बोलून घेतलंय ना सगळं, कशी काळजी घ्यायची, पुढची अपॉइंटमेंट कधी आहे, सगळं बोलून ठेवलं मी. नंदू, आपल्या केससाठी नाही, तिच्या केससाठी. हा? नंदू, तुला पण कळायला हवं होतं रे. तू कशाला तिला घेऊन आलास आपल्या बरोबर? अरे तिला किती वाईट वाटलं असेल. आपण सोनोग्राफी करतोय, बाळाला बघतोय, आपल्याला बाळ होणार म्हणून आपल्याला आनंद होतोय, आणि तुला कसं कळलं नाही रे? अगं तसं नाही, त्या स्वतःहूनच म्हणाला की मी येते तुमच्या बरोबर म्हणून. हे बघ नंदू, मला उलट्या होत आहेत, मला त्रास होतोय, मला काही सुचत नाहीये, तर माझ्या लक्षात नाही आलं, पण तुझ्या तर लक्षात यायला हवं होतं ना. हो, नाही लक्षात राहिलं, आल्या त्या बघा. काय ग? काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर? हा, मी डॉक्टरांकडे नव्हते गेले, वॉशरूमला गेले होते. रिक्षाने थांबवली. चला. अरे बाबा, काय करतोयस? ये ना इथे आमच्या बरोबर खेळायला. थांब, मला आवरून येऊ दे जरा. अरे बाबा, ते का करतोयस? अजून वेळ आहे दिवाळी संपायला. इतक्यात नको काढूस, खूप दिवस आहेत. ठीक आहे, मी काढत नाही, पण तू सारखं सारखं त्या लाईटच्या जवळ जायचं नाही, शॉक लागेल. हो, नाही येणार. माझं होतं, तू माझ्याकडे लक्ष नाही दिलंस. तू थांब. साहेब, किराणाचं बिल. हा, मी नंतर येऊन देतो. ठीक आहे. बरोबर आहे ना? आई, 5,000 एवढं बिल? हा, अगं बाई, आलं का किराणा मालाचं बिल? थांब थांब थांब, अजून आहेत ना बिल. अगं बाजूला हो ना, मी पडेन ना. आलेले बिल तुला दाखवते. हे बघ, हे कशाचं आहे बघ. लाईट बिल. हे लाईट बिल आहे. हे बघ, हे सोसायटी मेंटेनन्स आहे. नाही नाही नाही, ते हॉस्पिटलचं आहे. ही सगळी बिल इकडे का जमा करून ठेवलेली आहे? ती मला दिली का नाही भरायला? बाई, दिली का नाही भरायला? म्हणजे तर नेहमी काय आम्ही तुझ्या हातात देतो का बिल? तूच घेतोस ना. आता काय हे नवीन नियम काढला का तुझ्या हातात द्यायचा? खेळगा. किती आता हे किराणा मालाचं 5,000, हे लाईट बिल आलंय 4,000, नंतर गिळलं तुला सामानी नाही. मेंटेनन्सचं. अरे बापरे, अजून 20-25,000 रुपये देणं बाकी आहे. अजून महिना शिल्लक आहे, कसं काय करायचं? बाबा, मला ना पेन हवाय. माझं दिवाळीचं होमवर्क कंप्लीट करायचं. काही तुला पेन वगैरे मिळणार नाहीये. हा चिंगी, गेल्याच आठवड्यात तुला नवीन पेन दिला होता. दर आठवड्यात तुला नवीन पेन लागतो, असं कसं काय चालेल? अजिबात नाही. आतूने तुला स्केच पेनचं पाकिट दिलं ना गिफ्ट म्हणून, त्यातले स्केच पेन्स वापर. अरे बाबा, पेनच्या ऐवजी स्केच पेन कसा चालेल? कसा चालेल म्हणजे काय नाही चालेल, ते ब्लू स्केच पेन वापर. आणि टीचर काय बोलले तर मला सांग, मी बोलेन टीचरशी. आणि या महिन्यात काही नवीन मागायचं नाहीये तुला, काही मी देणार नाहीये. हे पाय, माझे 10 रुपयाचा पेन घेण्यासाठी चिंगीला नकार देता येते. मी यांच्याकडे 10 लाख रुपये कसे मागू? आजी, बघ ना बाबा कसं करतोय. त्याला सांग ना मला नवीन पेन आणून द्यायला. बावळटपणा चाललाय काय? हे सापाचा गिळलं त्याने. आई, बाबाला सांग ना मला पेन घेऊन द्यायला. चिंगी, मी तुला सांगितलं की नाही, या महिन्यामध्ये नवीन काही मागायचं नाही तुला, मी काही देणार नाहीये. आईकडे हट्ट करू नकोस. ठीक आहे. हे ठीक आहे की बच्ची. ओ आई, कोण खेळायचं? मी एकटी खेळू का? हे बघ, असं आहे सगळं मुडी काम आहे. ठीक आहे, मी भूक लागली असेल ना सगळ्यांना वाढायला घेते. आनंदी थांब, आता मी काय सांगतो ते ऐक. ही सगळी बिलं भरायची बाकी आहेत अजून. हा, अजून बरेचसे पैसे लागणार आहेत आणि अजून महिना शिल्लक आहे. तेव्हा नवीन खर्च आता काही काढू नका. आता बाहेरचं जेवण वगैरे ना ते सध्या थांबवा.
हॉटेलमधलं काही आणायचं नाही, बाहेरचं काही आणायचं नाही. घरामध्ये जे बनेल ते सर्वांनी जेवायचं. हा, हे सगळ्यांनी आता लक्षात ठेवायचं. या महिन्यामध्ये नवीन खर्च अजिबात केला जाणार नाही कुठल्याच गोष्टीवर. काय रे राघवा, काय चाललंय तुझं? हा, खाण्यापिण्यावर कसले निर्बंध आणतोस तू? खाण्यापिण्यावर कोण निर्बंध आणतंय? काय आहे? हे काय बोललास तू आता? फराळ बनलाय ना घरामध्ये, एवढा बनलाय जो महिनाभर पुरेल. सगळ्यांनी तो खाल्ला तरी काही हरकत नाहीये. नवीन खर्च अजिबात चालणार नाही. बाई, फराळ खायचा? नॉनव्हेज नाही? काय झालं याला? काय करतेस तू? हा, काय करतेस? अहो आपली चिंगी असं अर्धवट पेन वापरते, फेकून देते. मी जमा करून ठेवले होते, तिला हवाय ना एक देते यातलं. तिने तुझ्याकडे तक्रार केली का माझी? तक्रार नाही केली तिने. तुम्ही नेहमी सगळ्यांचे हट्ट पुरवतात ना, सगळ्यांचं सगळं करतात. पहिल्यांदा तुम्ही चिंगीला नकार दिलाय. यामागे नक्कीच काहीतरी कारण असेल ना. आनंदी, आपण निर्णय घेतला खरा की आपल्याला स्वतःचा एक स्वतंत्र बिझनेस असायला हवा, पण वाटतं तितकं सोपं नाही येते. बिझनेस सुरू केल्यापासून पाटकर बाबा खूप पैसा ओततायत. इतकं मोठं ऑफिस, मी नाही नाही म्हणताना एवढं मोठं ऑफिस त्यांनी घेतलं. सगळं सगळं मान्य आहे. अगं पण मिळकत काहीच नाहीये. पैसा नुसता चाललाय, येत नाहीये. बरं, आता मला ते खर्चाला म्हणून एक पगार म्हणून देतात ते मला, पण आता तो पगार त्यांच्याकडून घ्यायची पण आता लाज वाटायला लागली, कारण माझ्याकडून त्यांना प्रॉफिट काहीच होत नाहीये. आणि असंच जर का चालू राहिलं तर सगळं बर्डन एकट्या बाबांवर येणार आहे. म्हणून मला असं वाटतं की आपण आपल्या खर्चांवर आता नियंत्रण ठेवायला हवंय. ह्यांना कसं सांगू मी माझ्या ट्रीटमेंट बद्दल? हे पेन चालू आहे, चिंगीला देण्यात. आनंदी, अरे एवढं काही गरम नाही होते, एसी कशाला लाव ना. काय करतेस? मटकी शिजवायला टाकली. राघव आहेत आता तर. जरा ये इकडे, ये. काय झालं? इकडे इकडे ये. काय झालं? ये. बस बस. हा, सांग आता मला काय म्हणाले डॉक्टर? की बाय, माझे तुम्हाला कसं कळलं? तू वर्षासोबत गेलीस ना, तेव्हाच कळलं मला. सांग आता काय म्हणाले डॉक्टर? मी भेटले आई डॉक्टरांना. हां. मी सांगितलं माझ्याबद्दल काय आहे ते. हां. त्या म्हणाल्या आहे एक ट्रीटमेंट. हां, म्हणजे मूल होऊ शकतं. नाही नाही आई, त्या ट्रीटमेंटसाठी करू आपण ट्रीटमेंट. आपण ट्रीटमेंट करू. आपल्याला झेपणार नाही. नाही झेपणार आई आपल्याला. तुम्ही उगाच आशा लावून नका बसू. आपण दुसरा एखादा पर्याय शोधूयात का? आनंदी, काय काय म्हणाले डॉक्टर? काय म्हणाले मला स्पष्ट सांग. त्या म्हणाल्या एक आहे ट्रीटमेंट. त्याचा फायदा होईल ना? फायदा म्हणजे त्या म्हणाल्या की मूल होऊ शकतं. ट्रीटमेंट नवीन आहे. 7 लोकांवर आतापर्यंत त्यांनी ट्राय केलंय. त्यातल्या 5 लोकांनाच यश मिळालंय. ठीक आहे ना? नाही 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 आई, ह्या ट्रीटमेंटला 10 लाख रुपये खर्च येणार आहे.
10 लाख? तेच सांगतेय, नाही झेपणार आपल्याला. नवीन आहे ट्रीटमेंट, त्यात आपल्याकडे पैसे नाही आहे. अशा परिस्थितीत यांच्याकडनं कसे पैसे मागणार आपण? आणि काय सांगायचं आपण की आम्ही ही ट्रीटमेंट करतोय म्हणून? त्यातनं आई आपण समजा केले, पैसे जमा केले, आपण 10 लाख रुपये आपण जमा केले, पण 100% खात्री पण नाही की मला मूल होऊ शकतं की नाही. आणि एक सांगू का आई, सगळी सोंग करता येतात, पैशांचं सोंग नाही करता येत.